नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या SSC GDला फक्त कमीत कमी आता 1.5 महिना राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये तुमची तयारी कशी चालू आहे, म्हणजे आतापर्यंत ज्याची तयारी समजा चांगली चालू असेल त्याचंच आता सिलेक्शन होणार आहे, कारण की आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आणि नवीन मुलांनी काय करावे, प्लस जे जुने मुलं आहेत ज्यांना चांगले मार्क्स येत आहेत टेस्ट वगैरेमध्ये त्यांनी काय करावे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर तसेच आता आपण सुरू करणार आहोत. आजचा विषय आपला आहे की SSC GDमध्ये स्कोर कसा वाढवावा किंवा मॉक टेस्टमध्ये मार्क्स कसे वाढवावे आणि मेन टॉपिक कोणते आहेत ज्याच्यामधून फक्त ते टॉपिक जर केले तुम्ही तर तुमचा स्कोर 110+ होऊन जाईल. आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांच्या स्कोरमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल. म्हणजे जर समजा तुमचा स्कोर 130 असेल तर तुम्ही 135-40 पर्यंत जाऊ शकता. जसे की मला प्रत्येक मॉक टेस्टमध्ये 120+ मार्क्स असतात, 125+ मार्क्स असतात आणि कोणत्या टेस्टमध्ये 130+ पण असतात. तर माझ्या म्हटल्याने तुम्ही जर ऐकसाल तर तुमचा पण स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकते आणि असेच तुम्ही पण मॉक टेस्टमध्ये चांगले स्कोर इम्प्रूव्ह करू शकता. तर जे मी सांगणार आहे ते पेजवर लिहून घ्या किंवा मग मी जे सांगतो तो व्हिडिओ कट करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवून घ्या आणि वेळेवर समजा बघत जा. तसेच लिहून घेसाल तर खूप चांगलं होईल मित्रांनो, कारण की लिहिण्याने लक्षात राहते, म्हणजे तुम्हाला वेळेवर पाहायला जाते बरोबर टायमात. हिंदी, रिझनिंग, मॅथ आणि GS तिन्ही विषयामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की कोणते मेन टॉपिक आहेत. तर तुम्ही ते नोट करून घ्या मित्रांनो. तुम्ही जर समजा इतके सर्व जर टॉपिक करून घेसाल मित्रांनो तर तुमचा 110+ स्कोर निश्चितच होईल आणि ज्यांचा 110+ ऑलरेडी आहे त्यांचा स्कोर पण इम्प्रूव्ह होईल आणि या व्हिडिओपासून तुम्हाला फायदाच होईल. तर चला मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला पुढील विषय. तर हिंदीमध्ये खूप जे महत्त्वाचे विषय आहेत मित्रांनो ते लिहत चला माझ्यासोबत जसे मी सांगणार आहे. हिंदीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता नवीन कंपनी आलेली आहे. पहिले तर संधी समास विचारत नव्हते, पण आता विचारायचे चान्स खूप आहेत मित्रांनो. तर तुम्ही ते तयार करून ठेवा, कारण की ते जर तुम्ही तयार नाही करून ठेवसाल तर तुम्हाला म्हणजे खूप मोठं नुकसान होऊ शकते तुमचं, कारण की 1 ते 2 प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात. संधी आणि समास हे तुमचं क्लिअर असायलाच पाहिजे. तसेच पर्यायवाची शब्द तुम्ही वाचायला पाहिजेत. हिंदी जे बुक तुमच्याजवळ जे अवेलेबल आहेत तेच आता नवीन करायची एवढी गरज नाही आहे आता, कारण की जे अवेलेबल आहे त्याच्यातूनच करा. नवीन वाचण्यापेक्षा जे आहे त्याच्यावर रिव्हिजन जास्त करा मित्रांनो, त्यानेच तुम्हाला फायदा होईल. आणि विलोम शब्द पण तुमचे पाठ असायला पाहिजेत मित्रांनो, नवीन प्लस जुने, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये जे खूप 2-3 वर्षाचे प्रिव्हियस इयरमधून काढा मित्रांनो, कसे तरी की कुठून भेटत असतील तुम्हाला तर ते पाठ करून घ्या एकदम. म्हणजे त्याच्यात, कारण की SSC GD जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरवरच क्वेश्चन विचारत असते जरी कंपनी बदलली असेल. आणि तत्सम शब्द, अनेक शब्द केले, एक शब्द, देशज विदेशज शब्द, सार्थक निरर्थक शब्द आणि क्रिया, जसे क्रियामध्ये सकर्मक क्रिया, अकर्मक क्रिया आणि वाक्य मित्रांनो. वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य आहे की कसं वाक्य म्हणजे ते ओळखायचं असते ना, ते एक टॉपिक. हे मेन टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही हे हिंदीचे मेन टॉपिक करून घेसाल तर तुम्हाला खूप फायदा होईल. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगतो की रिझनिंगमध्ये खूप महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत की ज्याच्यामधून 10 ते 12-13 क्वेश्चन विचारतात. फक्त तुम्ही ते टॉपिक जर समजा स्ट्रॉंग करून ठेवले तर तुमचे 12 ते 13 क्वेश्चन राईट होऊन जातील. ते म्हणजे ॲनॉलॉजी आणि स्लॉगिझम, तसेच डाईस म्हणजे पासा आणि ABCD पाठ करा मित्रांनो. म्हणजे जे तुम्हाला ABCD म्हणजे कोणते लेटर कोणत्या नंबरवर येते ते सर्व पाठ असणे जरुरी आहे. आणि प्लस तुम्हाला त्याचे अपोजिट पण पाठ असायला पाहिजेत. म्हणजे Aचा अपोजिट Z, Bचा BY म्हणजे Cचा अपोजिट W, असे अपोजिट सर्व पाठ करून घ्या मित्रांनो. तसेच त्याची प्लेस व्हॅल्यू पाठ करून ठेवा. आणि छिपी हुई आकृती मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे याचा 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टमध्ये असतेच. आणि तसेच फिगर काउंटिंग प्लस सीटिंग अरेंजमेंट हे 2 क्वेश्चन तर फिक्सच असतात मित्रांनो. म्हणजे सीटिंग अरेंजमेंटचे 2 क्वेश्चन असतातच. आणि मॅथमध्ये रेशो आणि लाभहानी हे चॅप्टर खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तसेच पर्सेंटेज आणि समय कार्य आणि समयदुरी ट्रेन चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. एडिक्विटी ट्रेनवर खूप प्रश्न विचारत आहे. म्हणजे मी सर्व एक्झाम दिलेल्या आहेत एडिक्विटीच्या बेसवरच्या. आतापर्यंत 4-5 एक्झाम कंडक्ट केलेल्या आहे एडिक्विटीनं यावर्षी. तर त्या मी एक्झाम दिलेल्या आहेत यावर्षी, म्हणजे 2024मध्ये आली आणि आता यावर्षी दिल्ली पोलीसचा एक एक्झाम केला. आणि GSमध्ये मित्रांनो, याच्यामध्ये मॅथ्समध्ये डिस्काउंट आणि मेन्सुरेशन पण चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि GSमध्ये जनगणना मित्रांनो, अर्थव्यवस्था, खेळ
तसेच उत्सव, नृत्य आणि ऑलिम्पिक्स, संविधान 1 ते 50पर्यंत संविधानमधले आर्टिकल पाठ असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो. आणि कोणत्या देशातून कोणते कायदे घेतलेले आहेत आपण ते पण पाठ असायला पाहिजेत मित्रांनो तुमचं. तर म्हणजे तुमचा स्कोर 10+ जाणार आहे जीकेमध्ये. हे जर तुम्ही फक्त पाठ केलं मित्रांनो तर तुमचा स्कोर 10+ जाणार आहे. आणि मॅथमध्ये मी जे चॅप्टर सांगितलेले आहे मित्रांनो ते जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये 15+ जाणार आहे. कारण की रेशोवरच 4-5 क्वेश्चन अलग अलग चॅप्टरमधून विचारले, तिथं रेशोचं सगळं हे लागते मित्रांनो. तसेच तुमचं 1857ची क्रांती पाठ असणे गरजेचं आहे. GS मध्ये 1900 ते 2000पर्यंत 1900 ते 2000पर्यंतचा तुमचा सर्व म्हणजे आपला इतिहास पाठ असणं जरुरी आहे. म्हणजे इतिहास खूप जुना नाही आहे मित्रांनो, तेवढं तर तुम्ही पाठ करूच शकता. या नोकरीसाठी तेवढं तर करणंच पडेल मित्रांनो. तर हे सर्व तुम्ही जर करून घेतलं तर तुमचा स्कोर निश्चितच 110+ होईल. कारण की मी फक्त हेच टॉपिक पहिल्या भरतीमध्ये केलेले होते मित्रांनो, तर माझा 110+ स्कोर आलताच. आणि तुमचा पण येऊनच जाईल. कारण की कोणीच पहिल्यांदाचं हुशार नसते मित्रांनो, सर्व अभ्यास करू हुशार झालेले असतात. पहिले मला पण आपल्या टेस्टमध्ये कमीच मार्क्स यायचे, पण आता खूप दिवस झाले अभ्यास कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे चांगले मार्क्स येतात. आणि मी आशा करतो की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करसाल आणि मित्रांपर्यंत पोहोचवसाल तुमच्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसाल, कारण की तेच माझं मोटिवेशन आहे मित्रांनो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत चला, मी चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला देत चालत राहीन. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.